तो हु आर वी? तर वी आर एलिट गुरुकुल लिमिटेड. आम्ही एक बिझनेस लिडरशिप स्कूल आहोत. गडिंग्लज मधला किंवा कोल्हापूर मधला किंवा अगदी महाराष्ट्रातला तुम्ही म्हणाला तरी चालेल. वी आर द ओनली स्कूल जिथे आम्ही दोन गोष्टी शिकवतो, एक बिझनेस आणि दुसरं लिडरशिप. आणि बिझनेस आणि लिडरशिप ही एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला फक्त क्लासरूम मध्ये शिकून फायदा नाही, तुम्हाला तो प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला एखादा प्लॅटफॉर्म असायला पाहिजे. आणि तो प्लॅटफॉर्म म्हणजे तुमचा बिझनेस. आणि जर तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये हे सगळं इम्प्लिमेंट करून, तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसला आम्ही 1.0 बोलतो, नाही तर तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसला सगळं ते इम्प्लिमेंट करून बिझनेस 2.0 करा किंवा एक तर नवीन बिझनेस चालू करा, त्याला बिझनेस 2.0 बोला. तर यू नीड टू चेंज युअर प्रोडक्ट, यू नीड टू चेंज युअर पीपल, यू नीड टू चेंज युअर प्रोसेस. मग प्रोसेस, प्रोडक्ट, पीपल किंवा प्लेस, ह्याच्यातलं काहीतरी तुम्हाला चेंज करावं लागेल. आणि काही काही लोकांना ऑल ऑफ द अबव म्हणजे चारही गोष्टी चेंज कराव्या लागणार. त्या लोकांना प्रोडक्ट पण चेंज करावे लागणार, प्रोसेस पण चेंज करावी लागणार, लोक म्हणजे पीपल पण चेंज करावं लागणार. मग काहीतरी चेंज करणं गरजेचं आहे, म्हणून बिझनेस 2.0. कारण की आपल्याला एवढं तरी कळतं की धंद्यामध्ये राहून जर सेम गोष्ट आपण रिपीट करत राहिलं तर आपल्याला जे रिझल्ट गेल्या वर्षी मिळाले तेच या वर्षी मिळतील, आणि ह्या वर्षी जे करतोय ते पुढच्या वर्षी केल्यानंतर पुन्हा सेम रिझल्टच मिळणार आहेत. वी वॉन्ट डिफरंट रिझल्ट इन लाईफ अँड देअरफॉर यू नीड टू ग्रो इन लाईफ. म्हणजे तुम्हाला शिकावं लागेल आणि पुढे जावं लागेल, नेटवर्किंग करावी लागतील. येस, नेक्स्ट. सो मार्केटिंग इज नो लॉंगर अबाउट पुशिंग द प्रोडक्ट. कुठल्याही जेवढ्या पण मी ऍड तुम्हाला दाखवल्या, जेवढ्या पण तुम्हाला कॅम्पेन दाखवल्या, कुठेही प्रोडक्टला पुश नव्हतं केलं. आणि तुम्ही सगळे जे ऍड आज पण करताय त्याच्यामध्ये तुम्ही पहिला कशाला पुश करताय? प्रोडक्टला. दॅट्स द बिगेस्ट मिस्टेक ऑफ युअर मार्केटिंग. ठीक आहे, नेक्स्ट. मग मार्केटिंग म्हणजे नक्की काय? तर मार्केटिंग आजच्या तारखेला क्रिएट करते एक्सपिरियन्स. तुमच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. यू शुड फील इट. आपण तुम्हाला फील झाला पाहिजे. बिल्डिंग ट्रस्ट. त्या प्रोडक्टला बघितल्यानं तुम्हाला असं त्याच्यावर असं ट्रस्ट वाटलं पाहिजे. आता तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि तुम्हाला एरियल दिसला तर तुम्हाला कसं वाटणार? अच्छा, एरियल घ्यायचा की सर्फ एक्सेल घ्यायचा हे कोण डिसाईड करतं? ही ऍड कोणाला? विमेन एम्पॉवरमेंट साठी बनवली होती. अगेन टार्गेट ऑडियन्सला त्या लोकांनी हिट केलाय. टार्गेट ऑडियन्स हा सगळ्यांच्या घरातला प्रॉब्लेम आहे. हा माणूस काही कामाला हातच लावत नाही. त्या लोकांनी ऍड मधून दाखवलेलं आहे. मग आता जेव्हा फिमेल मार्केटमध्ये जाते आणि तिला ब्रँड चूज करायचा असतो, विच ब्रँड इज मोर कनेक्टेड टू हर हार्ट? एरियल. नाही, 20 रुपये जास्त आहे. आता ते 20-25 रुपये ते बघत नाही. ब्रँडने ट्रस्ट क्रिएट केलेला आहे माइंडमध्ये. दे विल ऑलवेज गो विथ अ ब्रँड. प्रोडक्टची मार्केटिंग नाही केली त्या लोकांनी की एलियन कॅन वॉश बेटर दॅन टाईड, बेटर दॅन रीन, बेटर दॅन निर्मा. काहीच नाही. किंवा स्वस्त आहोत आम्ही असं पण नाही. एरियल इनफॅक्ट एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे जेवढं एफएमसीजी मध्ये एरियल महाग आहे. आणि एकदा तर त्या लोकांनी तो प्रोडक्ट घ्यायला चालू केलं, मग पुढच्या महिन्यामध्ये कोणता घेणार? एरियल. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पण. मग त्याच्यातून सस्टेनेबल ग्रोथ येते. कोणती ग्रोथ येते? ती ग्रोथ जी सस्टेन होते. तुम्हाला एकदाच लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. एकदा तिथे तुम्ही त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या किचनमध्ये जागा बनवली, त्या प्रोडक्टने एकदा ती जागा बनवली की नेक्स्ट टाइम एकदा सॉइल रूटचे मसाले पोचले डब्यांमध्ये की पुढच्या वेळी सॉइल रूट्स एकदा पोहोचायचं आता तिथे. एकदा पोहोचली की मग पुन्हा मग तुमच्या कॅम्पेन मध्ये कुठेतरी ते दिसायला पाहिजे. जे तुम्ही क्लेम करता ते तुमच्या कॅम्पेन मध्ये दिसायला पाहिजे. आणि ह्या कॅम्पेन मध्ये तुम्हाला सेलिब्रिटीज घ्यायची गरज नाही. तुम्ही अगदी आपल्या गावातल्या आजी घेऊन कॅम्पेन शूट करू शकता. एक छोटीशी स्क्रिप्ट लिहायची आणि त्या स्क्रिप्ट वरती काम करायचं. तुम्ही जो पहिल्यांदा लिहाल तोच सक्सेसफुल होईल का? ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन मध्ये असं काही सक्सेस आणि फेलियर असं काही नसतं. तुम्हाला मजा आली पाहिजे ते कॅम्पेन रन करताना, बस. मग तुमचा कॅम्पेन काय? तुमच्या प्रोडक्टचा कॅम्पेन काय हे तुम्ही ठरवायचं आणि तुम्हाला तसा कॅम्पेन बनवा. मॅन्डेटरी आहे बनवणं, चॉईस नाही आहे. नेक्स्ट. वाय मार्केटिंग मॅटर्स. आपण किती लोक खरंच मार्केटिंग वरती इन्व्हेस्ट करतो? अच्छा, मार्केटिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये फरक आहे. मी हे पण तुम्हाला सांगतो. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे तुम्ही जे आता करताय ते डिस्प्लेइंग द प्रोडक्ट, म्हणजे कदाचित क्रिएटिंग अवेअरनेस, याला काय बोलतात? ऍडव्हर्टाइजमेंट. दाखवलं तुम्ही तुमचा प्रोडक्ट. मार्केटिंग हे आता मी जे तुम्हाला दाखवलं किंवा संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून जे दाखवतो हे सगळं काय? मार्केटिंग आहे. क्रिएटिंग स्पेस इन कन्झ्युमर्स हार्ट अँड माइंड. तुम्हाला त्यांच्या मनापर्यंत पोहोचायचं आहे, ती मार्केटिंग आहे.
म्हणजे बघा, हे खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स हा, समजतोय का बघा तुम्ही प्लीज. मार्केटिंग इज द ब्रिज बिटवीन व्हॅल्यू क्रिएशन अँड व्हॅल्यू डिलिव्हरी. ह्या दोन शब्दांना तुम्हाला कनेक्ट जो करणारा मधला ब्रिज आहे त्याला मार्केटिंग बोलतात. मग आता या दोन शब्दांना समजून घेऊया. व्हॉट इज व्हॅल्यू क्रिएशन अँड देन व्हॉट इज व्हॅल्यू डिलिव्हरी. प्रत्येक बिझनेस एक कोणता तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, बरोबर ना. प्रत्येक प्रोडक्टने काहीतरी केलं, काय केलं पाहिजे, काहीतरी समाजाचे प्रॉब्लेम जे ते सॉल्व्ह केले पाहिजेत. मग प्रॉब्लेम म्हणजे असं नाही की प्रॉब्लेम, व्हॅल्यू क्रिएशन. व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे तुमच्या असल्याने लोकांची लाईफ इझी होते. दॅट्स बिझनेस. समजतं तुम्हाला व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे काय? सॉल्विंग द प्रॉब्लेम किंवा मेकिंग लाईफ इझियर फॉर कन्झ्युमर. अगर आपल्याकडे ओला उबर सारखा ऍप नसेल तर कॅब शोधणं मुंबई बँगलोर मध्ये खूप डिफिकल्ट आहे. मग त्या लोकांनी प्रॉब्लेम होता त्याला सोल्युशन दिलंय. झोमॅटो काय करतं, तुम्ही घरी बसून काय करू शकता, ऑर्डर करू शकता. महाग आहे ते, 20-25 रुपये 30 रुपये पर डिश तुमच्याकडून एक्स्ट्रा घेतं. पण जो झोमॅटोवरती ऑर्डर करतो तो 25 रुपयाचा विचार नाही करतो, त्याच्यासाठी टाइम मॅटर करतो. त्याला ते वेळ वाचवायचा आहे आणि त्याला मल्टिपल चॉईस चूज करायचे. तो व्हॅल्यू क्रिएशन. मग तसं तुमच्या बिझनेसेस मध्ये तुम्ही काय करता आज, तर कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत, उत्तरमध्ये कन्स्ट्रक्शन करतात. कन्स्ट्रक्शन मध्ये प्रॉब्लेम काय येतात इंडस्ट्रीमध्ये, तर कमिटेड लोक नाही आहेत, दिलेली तारीख त्याच्यावरती ते कधीच येत नाहीत. म्हणजे आता आपण तसं गृहीत धरूया की ह्या तारखेला त्या तारखेला येणार येत नाहीत. क्वालिटीमध्ये मार खातो आपण. मग इंडस्ट्रीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग तो एक प्रॉब्लेम सोल्युशन तुम्ही शोधलेला आहे. प्रत्येक प्रॉब्लेमचं काहीतरी काय असतं, तुमच्या अस्तित्वाने काहीतरी एक सोल्युशन क्रिएट केलेलं आहे. पण ते सोल्युशन लोकांपर्यंत पोहोचणार कसं मला सांगा ना. आज सॉइल रूटचे मसाले बेस्ट आहेत मी सांगतो, कारण की त्यांची जी रेसिपी आहे बनवण्याची वगैरे, ती रेसिपी युनिक रेसिपीने ते लोक बनवतात. ह्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, एक प्रॉब्लेम इंडस्ट्रीचा सॉल्व्ह केला. मसाल्यांमध्ये मिक्सिंग होते, कलर मारला जातो, ते काहीतरी त्याला प्रोटेक्ट काय बोलतात त्याला, आपलं प्रिझर्वेटिव्ह यूज केल्या जातात जे आपल्यासाठी हानिकारक आहेत. हार्मोनल चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये, कारण की मसाला आपण प्रत्येक गोष्टीमध्ये वापरतो. तो त्यांचा नॉन प्रिझर्वेटिव्ह वाला आहे, जे ट्रेडिशनल तरीक्याने जसं आपल्या आजी वगैरे मसाले बनवते तशा प्रकारे ते लोक मसाले बनवतात. पण हे ह्या लोकांनी सॉल्व्ह, हे मार्केटला कळणार कधी, व्हॅल्यू त्या लोकांनी क्रिएट केले, त्यांच्या फॅक्टरीमध्ये व्हॅल्यू आहे. पण व्हॅल्यू डिलिव्हर झाली का, तुमच्या सगळ्यांच्या किचन मध्ये सॉइल रूट पोहोचला का, नाही का, तुम्हाला माहितीच नाही. मग माहिती करून देण्याचं काम कोणाचं होतं, कोणत्या डिपार्टमेंटचं होतं, मार्केटिंगचं होतं. स्टील सगळेच विकतात आहेत, मग चिकोडे स्टीलकडेच का आपण स्टील घ्यायचं, किंवा बिल्डिंग मटेरियल चिकोडेकडूनच का घ्यायचं. ऑप्शन खूप आहेत, कॉम्पिटिशन जास्त आहे. मग आता व्हॅल्यू क्रिएशन, व्हॉट व्हॅल्यू यू कॅन क्रिएट. अच्छा, व्हॅल्यू क्रिएट केली, तुमच्यामध्ये झालं, टीम मध्ये डिस्कशन झालं, कमॉन वी विल डू दिस. कॅम्पेन नाहीये, कॅम्पेन नाही म्हणजे जो बायर आहे त्याच्यापर्यंत ती व्हॅल्यू डिलिव्हर झालेली नाहीये. समृद्धी सोलारचे सगळे प्रॉब्लेम हे लोक सॉल्व्ह करतात. एसरी किराणा स्टोर, FMCG आपल्याला जे रोज घरामध्ये लागतं त्या लोकांनी त्यांनी बरेच बिझनेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. पण माहिती कोणाला आहे, मार्केटला नाही. त्यांचं म्हणणं आहे की मी 50 लोकांना 60 लोकांना 100 लोकांना रिच आउट झालो, की तेवढ्याच लोकांना, मग तुमची जी व्हॅल्यू होती तेवढ्याच लोकांना कळाली, म्हणून ऑर्डर पण. मंदार जोशी, होम सोल्युशन्स, आपल्या कोणाला गरज नाही असं नाही, हा माणूस सगळ्यांना लागतो. वॉशिंग मशीन पासून, वॉटर प्युरिफायर पासून, AC पंख्यापासून सगळ्या गोष्टी हा सप्लाय पण करतो आणि रिपेअर पण करतो. व्हॅल्यू क्रिएशन आहे पण व्हॅल्यू डिलिव्हरी नाहीये. का नाहीये, कारण की कशावरती इन्व्हेस्टमेंट नाही केली आतापर्यंत, मार्केटिंग वरती इन्व्हेस्टमेंटच नाही केली. आणि इन्व्हेस्टमेंट करायची असते हे शिकलेत नाही आपण. आय होप हा वर्ड क्लिअर झाला ना. व्हॅल्यू क्रिएशन आणि व्हॅल्यू, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय पण तो मार्केटला माहिती नाही, तो मार्केटला सांगून देण्याचा जो ब्रिज आहे त्यालाच काय बोलतो आपण. तुमचा प्रत्येक मार्केटिंगचा जो अटेम्प्ट असेल त्याने तुमची जी व्हॅल्यू क्रिएशन आहे ती मार्केटला सांगितली पाहिजे.
तुमचा जो कॅम्पेन असेल तर नेहमी प्रोडक्ट सेंट्रिक असतो. आता पण तुम्ही कॅम्पेनचा जो विचार करताय तो माझ्या प्रोडक्टला मी कसं प्रोडक्ट सेंट्रिक वरून तुम्ही कुठे जायला पाहिजेत, कस्टमर सेंट्रिक वरती. प्रोडक्टचा विचार नका करू. कशाचा विचार करा आता, कस्टमर. जसा एरियलचा नका विचार करू, त्या लेडीचा विचार करा, त्या फिमेलचा विचार करा जी जॉब पण करते आणि घर पण सांभाळते. कस्टमर सेंट्रिक झाला तो. कस्टमर सेंट्रिक त्याच्यानंतर लास्टला कुठे पोहोचले पाहिजे तुम्ही, एक्सपिरियन्स सेंट्रिक. तुमची ऍड बघून त्यांच्या आतमध्ये एक्सपिरियन्स आला पाहिजे. अजून त्या लोकांनी ते फील नाही केलं पण त्यांना फील झालं पाहिजे, एक्सपिरियन्स आला पाहिजे. लाईक दे शुड फील वाव. त्यांच्या तोंडातून ते निघालं पाहिजे वाव बेस्ट आहे यार. म्हणजे ही ऍड आहे, म्हणजे हजारो ऍड आहेत मार्केटमध्ये पण ही ऍड आहे. आता माहिती आहे बँगलोरमध्ये खूप मोठा कॅम्पेन रन झाला, तुम्ही ऐकलंय. अनिल्स वाईफ इज मिसिंग, सुनील्स वाईफ इज मिसिंग, अनिकेत वाईफ इज मिसिंग, अशा फक्त होर्डिंग लागल्या गणपतीच्या अगोदर. वाईफ इज मिसिंग म्हणजे वेगळ्या वेगळ्या मुलांची, आणि दुसरं काहीच नाहीये बॅनरवरती, ओनली अनिल्स वाईफ इज मिसिंग अशी नावं वेगवेगळी. विक्रांत वाईफ इज मिसिंग. बस स्टँड वरती, रेल्वेवरती मोठ्या मोठ्या होर्डिंग लागल्या. आणि कॅम्पेनच्या एंडला त्या लोकांनी काय दाखवलं माहिती आहे, आता कॅम्पेन नंतर संपला तो, म्हणजे सगळं एकदम सेन्सेशन सोशल मीडियावरती की काय आहे, कोणता ब्रँड आहे, कोणता ब्रँड आहे, कोणता ब्रँड आहे. हे वाईफ इज मिसिंग म्हणजे नक्की काय चालू आहे. तर मला खूप अगोदर या सायकोलॉजीचा आन्सर माझ्या गुरुने ज्याने मला घडवलं, त्याचं नाव महताब आहे. बॅचवनच्या लोकांना बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याविषयी सांगितलेल्या आहेत. आणि सरांनी जेव्हा घरी बोलवलं मला, म्हणजे सरांबरोबर मी त्यांच्या लग्नाच्या अगोदर पण होतो, लग्नानंतर पण होतो. लग्नाच्या अगोदरच्या घरामध्ये जे बॅचलर्स हाऊस असतं त्याच्यामध्ये पण मी गेलो होतो, आणि लग्नानंतर जे सरांनी पहिलं घर घेतलं त्याची जी ओपनिंग सेरेमनी होती त्यावेळी आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी नेम प्लेट जी सरांच्या घराची होती, नेम प्लेट बेल वाजवायच्या अगोदरच कळाला आम्हाला की हा माणूस कसा आहे. मॅडमचं नाव रश्मी आहे, घराचं नाव महताब रश्मी नव्हतं, रश्मी महताब होतं. फरक समजा काय, फक्त नावाच्या प्लेटमध्ये तिला पुढे नव्हतं केलं रश्मी महताब. घरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर हा माणूस एकदम बकरी सारखा. आणि आम्हाला शॉक लागतो ना, हा ऑफिसमध्ये कसा असतो आणि हा घरी कसा असतो. ऑफिसमध्ये जो वाघासारखा असतो तो हा एकदम, रशू आज समोसा ऑर्डर करे विचारतोय हा माणूस कोणाला तरी. रोज ऑर्डर देणारा, त्याच्या एका शब्दावरती नाचणाऱ्या आम्ही, हा माणूस घरी आता बायकोला समोसे ऑर्डर करू की दुसरं काय ऑर्डर करू विचारून ऑर्डर करतोय. आणि ऐकतोय पण, म्हणजे मॅडम सांगतात पण आहे नाही ये नाही ऑर्डर करणार, ये ऑर्डर करणार नाही, ओके वो ऑर्डर करतो. म्हणजे हा ऐकतोय पण लिटरली, म्हणजे हा ऍक्टिंग नाही करताय, खरंच असं आहे. तो नेम प्लेट सांगत होता आम्हाला आणि त्याचं वागणं सांगत होतं की घराच्या बाहेर मी बाप आहे, घरामध्ये ती बाप आहे. आणि तोच तो कॅम्पेन त्या लोकांनी आता बँगलोरमध्ये रन केला होता. अनिल्स वाईफ इज मिसिंग, विक्रांत वाईफ इज मिसिंग, मिसिंग फ्रॉम नेम प्लेट ऑफ द हाऊस. तुमच्या किती लोकांच्या घराच्या नावावरती पत्नीचं नाव आहे, ते पण फर्स्ट नेम शुड बी हर्स आणि सेकंड इज युअर्स. आणि नॉट ओनली दॅट, दिस शुड बी द ऍटिट्यूड ऑल्सो. घराच्या बाहेर फॅक्टरी तुमची आहे, मार्केट तुमचं आहे, तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. घराच्या आत गेल्यानंतर पॉवर शिफ्ट झाली पाहिजेत. हा मेसेज आहे, मला त्यांनी शिकवलाय, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता सरांना 2 मुलं आहेत, दोघांची पण नावं बोर्डवरती आहेत. म्हणजे ते घर किती लोकांचं आहे, 4 लोकांचं. आणि 4ही लोकांचा त्याच्यामध्ये इक्वल हक्क आहे. त्या लोकांना 4ही लोकांना तिथे व्हॅल्यू आहे. आणि त्यांनी आम्हाला शिकवलंय, दाखवलंय की बघा हे असं असतं, असं फॅमिली पण अशी जगायची. म्हणजे फक्त ऑफिस कसं चालवायचं ते नाही त्यांनी शिकवलं, घरी कसं राहायचं ते पण माझ्या गुरुंनी मला शिकवलं. आणि हा एक्सपिरियन्स आहे, हा एक्सपिरियन्स आहे जो माझ्या मनामध्ये परमनंटली जागा करून आहे. म्हणजे हे कुठेतरी MBA स्कूलला शिकवलं म्हणून किंवा कुठल्या तरी चॅप्टर मध्ये बघितलं म्हणून किंवा ऍड कॅम्पेन मध्ये बघितलं म्हणून नाही, हे स्वतः अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मला पण ज्यावेळी
माझं पण ज्यावेळी स्वतःचं असं घर असेल, अजून ते नाही असं कुठे या जगामध्ये, पण माझं पण ज्यावेळी स्वतःचं घर असेल तिथे पण आमचं नाव असं सियाराम म्हणून असेल. दिस इज हाऊ यू नीड टू थिंक. म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये त्याला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तर हे सगळं शिकून फायदा आहे. तर अगेन यू नीड टू रन कॅम्पेन फ्रॉम प्रोडक्ट सेंट्रिक टू अपग्रेड टू द कस्टमर सेंट्रिक, आणि कस्टमर सेंट्रिक पासून अल्टिमेटली यू शुड गो टू द एक्सपिरियन्स सेंट्रिक. ही जर्नी आहे मार्केटर्सची, जे मार्केटिंग कॅम्पेन रन करतात. तो प्लीज थिंक अबाउट दिस, प्लीज अंडरस्टँड दिस वर्ड्स. नेक्स्ट हे बाकी तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही जे ऍडव्हर्टाइजमेंट रन कराल तो फिजिकल ऍडव्हर्टाइजमेंट न करता डिजिटल वरती करा. का? कारण की जे व्हिडिओ क्रिएशन्स वगैरे आहेत ते जास्त स्प्रेड होतात सोशल मीडियावरती, राईट. त्यामुळे तुम्हाला जो प्रिंट मीडियावरती जेवढा खर्च लागेल त्याच्यापेक्षा कमी खर्च लागतो एक ऍड शूट करायला, 1 मिनिटचा व्हिडिओ बनवायला, हाफ मिनिटचा व्हिडिओ बनवायला, आणि खूप कमी वेळामध्ये तो बनतो. असा खूप डिटेल लाईट कॅमेरा ऍक्शन असं असायची गरज नाही. आता हा छोटासा सेटअप आमचा PTZ कॅमेरा, हा माईक लावून वगैरे तुम्ही ऍड शूट करू शकता, आणि त्या ऍडला तुम्ही वेगळ्या वेगळ्या तुमचे जे सोशल मीडिया चॅनल असतात त्याच्यावरती तुम्हाला पुट करायचं आहे. तुम्हाला 100+ व्हिडिओ बनवावे लागतात हे समजायला की व्हिडिओ कसा बनवायचा असतो. पहिले 100 व्हिडिओ माणूस फक्त असा बनवत असतो, त्याला कळत नाही की व्हिडिओ नक्की स्क्रिप्ट म्हणजे काय असते, हुक काय असतो. 100 व्हिडिओ बनवावे लागतात. मग विचार करा तुमच्या प्रोडक्टचे 100 व्हिडिओ तुम्ही कसे बनवू शकतात. तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ब्रँड एक स्टोरी टेलिंग असलं पाहिजे, काहीतरी स्टोरी असायला पाहिजे. बिकॉज एव्हरीबडी लव्ह स्टोरी, राईट. एव्हरीबडी लव्ह स्टोरी. लहान मुलगा असो किंवा म्हातारा माणूस असो, एव्हरीबडी लव्ह स्टोरी. इन्फॉर्मेशन कोणालाही आवडत नाही, हा लेक्चर्स कोणालाही आवडत नाही, पण स्टोरी सगळ्यांना आवडते. तर युअर ब्रँड, युअर कॅम्पेन शुड रिफ्लेक्ट सम काइंड ऑफ स्टोरी. कस्टमर एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट आहे. अगेन सस्टेनेबल आणि एथिकल मार्केटिंग. अनएथिकल मार्केटिंग नका करू. आपल्या इंडियामध्ये अनएथिकल मार्केटिंगला इलिगल नाही बोललं जातं. इलिगल नाही पण अनएथिकल. आता अनएथिकल ते सगळे टेक्निकल शब्द आहेत. म्हणजे सांगण्यासारखं असं आहे की तुमचा प्रोडक्ट जर ते करत नाही तर ते दाखवू नका. डोंट लाय. कारण की जुन्या काळामध्ये जे चालायचं, आताचा जो बायर आहे तो खूप मॅच्युअर्ड बायर आहे. त्याला तुम्ही एकदा चुना लावू शकता, दोनदा लावू शकता, सारखा लावू शकत नाही. त्यामुळे तुमच्या ऍड मध्ये फॉल्स क्लेम नसले पाहिजेत. काय नसले पाहिजेत? फॉल्स क्लेम नसले पाहिजेत. त्याच्यावरती एक ऍड आहे, तुम्ही घरी जाऊन पहिले तो बघा. ती कंपनी आहे बँगलोरची, द होल ट्रूथ. ही कंपनी माहिती आहे तुम्हाला काय ना? अमिताभ बच्चन सगळ्याच ऍड मध्ये आहे. थंडा कूल मध्ये पण आहे, आणि हे ते पण आहे, आणि थम्सअपची पण ऍड करतोय. अमिताभ बच्चन थम्सअप आणि कोल्ड्रिंक पित असेल का? किंवा अक्षय कुमार हेल्थला एवढा प्रोटेक्ट करणारा माणूस थम्सअप पिऊ शकतो का? कोको कोला पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत. मग ते इंडस्ट्री पिकाऊ आहे हे आता लोकांना काय, म्हणजे ह्या जनरेशनला माहिती आहे. ते जनरेशन हो सलमान खान कोको कोला पिता करके मे बी पिऊंगा असं नाही. आताची इंडस्ट्री, आताचा युथ हेल्थ कॉन्शियस आहे. त्याला आपण सेलिब्रिटी दाखवून प्रोडक्ट नाही सेल करू शकत. म्हणून सेलिब्रिटी मार्केट उतरलं आणि इन्फ्लुएन्सर मार्केट मोठं झालं. आता मग तुम्हाला लोकल इन्फ्लुएन्सर शोधावा लागेल. पण कसं, आता पुन्हा ते 2 टाईपचे असतात. एक ज्यांना 10,000 रुपये द्या, 20,000 रुपये द्या, आणि एक दुसऱ्या टाईपचे असतात जे थोडे जेन्युइन असतात. मग तुमच्या ब्रँड बरोबर कोणाला तुम्ही असोसिएट करताय ते पण तेवढं मॅटर करतं की कोण तुमचा ब्रँड बोलतोय मार्केटमध्ये. फक्त पैशांसाठी बिना पैशाची बोलत नाही ती वेगळी गोष्ट, पण फक्त पैशांसाठी बोलतोय की खरंच जेन्युइन रिव्ह्यू देतोय, खरं त्यांनी तो प्रोडक्ट ट्राय केलेला आहे. त्याला एथिकल मार्केटिंग बोलतो आम्ही. नेक्स्ट पुढे जाऊया. नेक्स्ट ह्याला कॉन्टेंट मार्केटिंग बोलतात, जे मी तुम्हाला 5:30 वाजल्यापासून शिकवतोय. तो आतापर्यंत जे काही शिकवलेलं त्याला काय बोललं जातं? कॉन्टेंट. यू हॅव टू राईट कॉन्टेंट. तुम्हाला कॉन्टेंट लिहावा लागेल की माझा नक्की मार्केटिंग कशी होणार, ही लिहिण्याची गोष्ट आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तर एका क्रिएटिव्ह झोन मध्ये जावं लागतं जिथे तुम्ही खूप चांगला विचार करता. मोस्टली आम्ही बोलतो की हे सगळे जे कॉन्टेंट वगैरे जे लिहिणारे असतात ते बाहेर जातात, ते घरातून बाहेर जातात, ते त्यांच्या रेग्युलर सिटीमधून बाहेर जातात, दे स्टे इन द गुड हॉटेल्स, खूप कम्फर्टेबल लाईफ जगतात, आणि तिथे ते लोक कॉन्टेंट ड्राफ्ट करतात. यू नीड टू इन्व्हेस्ट टाइम इन युअर कॉन्टेंट ड्राफ्टिंग. कारण की तुमच्या प्रोडक्टचा कॉन्टेंट तुमच्यापेक्षा दुसरा माणूस देऊ शकत नाही. तुम्ही एजन्सीला आउटसोर्स नाही करू शकत कॉन्टेंट रायटिंग. एजन्सी त्याला फाईन ट्यून करू शकते, पण कसं असायला पाहिजे, हा तुमचा प्रोडक्ट यूज केल्यानंतर किंवा तुमच्या सर्व्हिस यूज केल्यानंतर कस्टमर एक्सपिरियन्स कसा असायला पाहिजे हे फक्त तुम्हीच दाखवू शकता.
तुम्ही रिअल टेस्टिमोनियल्स घेऊ शकता. तुमचे जे एक्झिस्टिंग कस्टमर आहे त्यांच्याकडून तुम्ही काय करू शकता, रिअल एका टेस्टिमोनियल जे सांगा ना सर काहीतरी चांगलं काहीतरी बोला हो, आपलं काहीतरी काम होऊन जाते. आणि एक असतं की जेन्युअनली तुम्ही मनापासून काही टेस्टिमोनियल्स देता, मनापासून की नाही बाबा हा व्यक्ती जे एफर्ट टाकतो हे खरंच जेन्युअन आहे किंवा ह्याचा प्रोडक्ट जेन्युअन आहे, हे तुम्हाला टेस्टिमोनियलच्या थ्रू. मग तुम्ही टेस्टिमोनियल ठेवा, त्याला एडिट करून थोडं फोडेपाटी करून छानसा असा व्हिडिओ बनवून तुम्ही ठेवू शकता. इन्फ्लुएन्सर आणि मायक्रो इन्फ्लुएन्सर. इन्फ्लुएन्सर म्हणजे जे खूप मोठे इन्फ्लुएन्सर झाले ते, मायक्रो म्हणजे जे तुमच्या एरियामध्ये छोटे छोटे फेमस लोक काही आहेत त्या लोकांना. इन्फ्लुएन्स म्हणजे अशी व्यक्ती जी लोकांना इन्फ्लुएन्स करू शकते. असं काही गरजेचं नाही की ती सोशल मीडियावरती ये करणारे असायला पाहिजे. एनी टीचर, इव्हन अ स्कूल टीचर कॅन बी अ इन्फ्लुएन्सर, कारण की तो काही फॅमिलीज वरती त्याचा इन्फ्लुएन्स आहे, लोक त्याचा ऐकतात, तो व्यक्ती म्हणजे इन्फ्लुएन्सर. सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर वेगळा, रिअल लाईफचा इन्फ्लुएन्सर वेगळे. इन्फ्लुएन्स करणारा व्यक्ती, मी तुमचा कोच आहे, आय कॅन इझिली इन्फ्लुएन्स यू गाईज. माझ्याकडे ती पॉवर आहे आता, कारण की तुम्ही माझे स्टुडंट आहात, तर मी तुम्हाला इन्फ्लुएन्स करू शकतो. आय कॅन ऑल्सो कॉल एज अ इन्फ्लुएन्सर. कम्युनिटी बिल्डिंग, तुम्हाला काय करावं लागते, व्हॉट्सअपवरती कम्युनिटी, फेसबुकवरती कम्युनिटी, कम्युनिटी तुमची असायला पाहिजे. आज आमची एलिट गुरुकुलची कम्युनिटी आहे, माझ्या स्टाफची कम्युनिटी वेगळी आहे, माझ्या सगळ्या स्टुडंटची कम्युनिटी वेगळी आहे. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपमध्ये 200-250 लोक आता आहेत. 250-300 बिझनेसेस पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि वर्ष दीड वर्षामध्ये आम्हाला ते 1000-1500 करायचं. आणि त्यावेळी आमच्या कॅम्पेन रन करू, एखादा बॅच अनाऊन्स करू, 10% लोक जरी आली तरी 100-150 लोक येतील. पण ती कम्युनिटी बनायला वेळ लागतो. सुरुवात आम्ही 10 लोकांपासून केली, 15 लोकांपासून केली, 30 लोकांपासून केली, आज ती 250-300 पर्यंत पोहोचलेली, पुढे पुढे जाणार आहे ती. मग कम्युनिटी बिल्ड करावी लागते. तुमच्या लोकांना पण सगळ्यांना सेमिनारला बोलवून आम्ही काय क्रिएट करतोय, आम्ही कम्युनिटी बिल्ड करतोय. वी आर इन्व्हेस्टिंग इन दिस. हा माझा कॉन्टेंट डिलिव्हरी आहे, हा कॉन्टेंट बनलेला आहे, हे सगळं बनवलेलं आहे माझ्यासाठी. हा पूर्ण मार्केटिंग स्टंट आहे की नाही. तुम्हाला फोन जाण्यापासून, कॉल जाण्यापासून, तुम्हाला इथे बोलवण्यापासून, तुम्हाला इथे दिलेल्या एक्सपिरियन्स पासून, एव्हरीथिंग इज मार्केटिंग फॉर अस. आम्ही जे करतो ते मार्केटिंग करतोय, आता मार्केटिंग तर चालू आहे. आम्ही तुम्हाला शिकवू शकतो, तुमच्या बिझनेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, हे तुम्हाला सांगणं माझी जबाबदारी आहे. आणि तुमच्यापेक्षा जास्त मला ह्या इंडस्ट्रीचं नॉलेज आहे, हे तुम्हाला रिफ्लेक्ट करावं लागतं. मग व्हॅल्यू क्रिएशन टू व्हॅल्यू डिलिव्हरी हा जो सेमिनार आहे, की सगळे सेमिनार वगैरे ते सगळं ब्रिज आहे जो आम्ही क्रिएट करतोय. आम्ही इंडस्ट्रीचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, पण तुम्हाला लोकांना माहितीच नाही की हा व्यक्ती ते सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही माझ्याकडे बोललात नाही, तुम्ही 1-to-1 बुक केलंच नाही, तर मी कसं सॉल्व्ह करेन. आमच्या बॅचमध्ये तर असे पण महान लोक आहेत की त्यांनी पैसे भरले पण ते लोक येत नाहीत, त्यांचं काय करूया. असे पण आहेत, म्हणजे पैसे भरले पण येत नाहीत. 1-to-1 ला तरी यायला पाहिजेत ना, 1-to-1 ला पण नाही येत. ओमनी चॅनल प्रेझेन्स. ओमनी चॅनल प्रेझेन्स म्हणजे नक्की काय, तर जेवढे चॅनल अस्तित्वात आहेत ह्या जगामध्ये, जेवढे प्लॅटफॉर्म, तर सर्व प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अस्तित्वात असायला पाहिजे. मग तुम्ही व्हॉट्सअपवरती मार्केटिंग करता का, तुमच्या स्टेटस लागतात का, तुमची फॅमिली तुमचे स्टेटस ठेवते का, तुमचा फ्रेंड सर्कल तुमचा स्टेटस ठेवतोय का, तो स्टेटस ठेवण्यासारखा आहे का. पहिला तर त्या स्टेटस मध्ये काहीतरी व्हॅल्यू डिलिव्हरी असेल तर लोक ठेवतील ना स्टेटस. तुम्ही काय त्यांचे काय म्हणजे काय तुमचं काय लेणं त्यात, एखादी व्हॅल्यू क्रिएशन तुम्ही त्या 30 सेकंड मधून एखादा इन्फॉर्मेशन तुम्ही दिली. सर तुम्ही सांगितलं की कोणती फळं खावीत आणि कोणती फळं नाही काय, मग तुमच्या सरांचा फळांचा स्टॉल आहे आपल्या इकडे. कोणत्या सीझन मध्ये कोणती, आपल्याला कुठे नॉलेज आहे, कोणती फळं हेल्दी आहेत आणि कोणती फळं अनहेल्दी आहेत आपल्याला खरंच नाही माहिती. आपल्याला कोणतरी बोलतो फ्रुट्स खायचं म्हणून आपण दुकानात जाऊन काहीतरी फ्रुट्स घेऊन येतो आणि फ्रुट्स खाल्ल्यानंतर दूध आजारी पडतो. ऍपलचे किती प्रकार असतात, कोणत्या महिन्यातले ऍपल चांगले, कोणत्या आपल्याला खरंच नाही माहिती. काय आपल्यासाठी ऍपल म्हणजे ऍपल, मँगो म्हणजे मँगो, बनाना म्हणजे बनाना. जर सरांनी रोज कॉन्टेंट बनवला 1 मिनिटाचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं विच बनाना इज विच म्हणजे इन्फॉर्मेशन, तर आपल्या लक्षात राहायला पूर्ण मार्केटमध्ये गडिंगमध्ये जेवढे फ्रूटवाले त्याचा एक तरी फ्रूटवाला आपल्या लक्षात राहील, कारण की त्यांनी कॉन्टेंट दिलाय, त्याच्यामध्ये जेन्युइननेस आहे. आणि त्यांना रिसर्च करावं लागेल, एफर्ट टाकावं लागेल. पण डेफिनेटली जर व्हिडिओ मार्केटमध्ये स्प्रेड व्हायला लागले, नेक्स्ट टाइम त्यांचं दुकान लोक शोधत जाणार, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. कारण की ती माणसाला एज्युकेट करणार, सांगणार की हे नाही हे नाही हे नाही हे नाही. मार्केटमध्ये सगळं आहे म्हणून मी पण ठेवतो असं नाही, मी तेच ठेवतो जे मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी एफर्ट टाकते माझा प्रोडक्ट उचलायला. ओमनी प्रेझेन्स म्हणजे तुम्हाला मग इंस्टाग्राम वरती पण राहायचंय, तुम्हाला फेसबुक वरती पण राहायचंय, तुम्हाला युट्यूब वरती पण राहायचंय, तुम्हाला लिंक्डइन वरती पण,
तुमचा ऑडियन्स कुठे जिथे असतो तिथे तुम्हाला सगळीकडे राहायचं आणि तुम्ही तुमच्या ब्रँडचा एक्सपिरियन्स चेंज करू शकत नाही, कलर सारखा चेंज करू शकत नाही, तुमच्या कलर स्कीम फॉन्ट सगळे फिक्स झाले पाहिजेत. म्हणजे जर मी तुम्हाला मॅकडॉनल्डचा तो जो हे असतो फ्रेंच फ्राईज त्याचा एवढा जरी तुकडा दाखवला त्याच्या पॅकेजिंगचा एवढा तरीच पण तो तुकडा बघून तुम्ही बोलू शकता की हा जो प्रोडक्ट आहे हा मॅकडॉनल्डचा आहे. आणि पॅकेजिंग वरती पण तेवढं केलेलं आहे, तुमच्या माइंड मध्ये बसलेलं आहे, ह्याच्यामध्ये कुठेच मॅकडॉनल्ड दिलेला नाहीये, पण तरी पण तो तुकडा बघून तुम्ही बोलणार दिस इज मॅकडी. दिस इज हाऊ दे हॅव क्रिएटेड. म्हणजे त्या लोकांनी खूप इन्व्हेस्ट केलं बिकॉज दर ग्लोबल कंपनीज. ग्लोबल म्हणजे एक असते एमएनसी म्हणजे मल्टीनॅशनल, 10, 15, 20 देशांमध्ये असते. दे आर ग्लोबल. यू गो टू एनी कंट्री दे आर देअर. मग त्या लोकांनी ते सगळे फॉर्म्युले डिकोड केले जे बिझनेस कम्युनिटीने करायला पाहिजे. आणि ते लोक पण एका जमान्यामध्ये खूप लहान होते आपल्यासारखेच. आज ज्या एमएनसी किंवा ग्लोबल कंपन्या कुठेतरी आपल्यासारख्याच, म्हणजे आज ऍपल आहे पण स्टार्टिंग तर ती गॅरेज मधून झाले, 2-3 मित्रांनी स्टार्ट केलेली आहे. मग बिझनेस स्टार्टिंगला छोटाच असतो. मग मला कुठे सगळं, तुम्ही हेच अजम्पशन घेऊन मला अरे राजा मला कुठे सगळं ऍप्लिकेबल होत आहे. हा मग तोच तर पहिला प्रॉब्लेम तोच आहे ना, माइंडसेटचा ना. मग म्हणून तर आम्हाला बिझनेस 2.0 मध्ये पहिला माइंडसेट वरती का, आम्ही प्रोडक्ट प्रोसेस वरती कामच नाही करत. बिझनेस 2.0 मध्ये पूर्ण बिझनेस 2.0 जो आहे तो माइंडसेट वरती, की पहिला माइंडसेट चेंज करा की मला ग्रो व्हायचंय. हे सगळं माझ्यासाठी नाही आहे असं न बोलता ह्याच्यातलं मी काय काय घेऊ शकतो आणि आता इमिजिएटली त्यातलं काय इम्प्लिमेंट करू शकतो हे आपल्याला बोलायला चालू करायचं आहे. 1 स्टेप ॲट अ टाइम, 1 स्टेप ॲट अ टाइम. 10-15 स्टेप झाल्यानंतर तुम्हाला पण वाटेल हे सगळं माझ्यासाठी. पण 10-15 स्टेप तुम्हाला वरती यावं लागेल प्रेझेंट लेवल पासून. ती लेवल तुम्हाला चेंज करायची. म्हणून ओमनी प्रेझेन्स. एआयला यूज करा, ऑटोमेशनला यूज करा. सर मला नाही माहिती स्क्रिप्ट कशी लिहायची. ठीक आहे, तुम्हाला लिहायची गरज पण नाही. तुम्ही एआयला टाका. ओके, चॅट जीपीटी सिंपलच आहे. एक तुम्हाला सिंपल एक अटेम्प्ट दाखवतो. मगदूम सर तुमची एक केस स्टडी घेतो इथे. त्यांनी बनवून दिला आता पूर्ण, तुम्हाला त्याच्यावरतीच काम करायचंय. सिंपल आहे. हे जर मी लिहायला बसलो असतो असं पेनने तर मला किती वेळ लागला असता. थोडा स्क्रोल करतो का. डे 1 ला कॉन्टेंट त्या लोकांनी दिलाय. वाय ईट फ्रुट्स डेली. कॉन्टेंट आयडिया काय दिले. शो युअर फ्रूट स्टॉल फिल्ड विथ फ्रेश फ्रूट, स्माइल अँड ग्रीट. चेहऱ्यावरती स्माइल असायला पाहिजे. नमस्कार, आय मखदूम फ्रॉम गडिंग्लज. फ्रेश फ्रूट डेली गिव्ह यू एनर्जी, vitamins and good health. Start your day with fruits, not junk food. Tip: keep it under 1 minute and visit for the city. त्यांनी मारून दिला, visit me for the fresh fruit every day. आता ह्यालाच मराठीमध्ये कन्वर्ट करायचं. आता मी त्याच्यामध्ये कमांड टाकली मराठीमध्ये देतो, तो मराठीमध्ये पण देणार. पण त्याची एआयची मराठी एवढी आपल्या म्हणजे डोंट यूज एआयची मराठी ॲज इट इज. त्याच्याकडून आयडिया घ्यायचे. सी यू कॅन नॉट यूज ओनली एआय. एआय कॅन गिव्ह यू बेसिक्स. You have to use HI, human intelligence. AI cannot replace HI, but AI can give us background content system faster than HI. मग हे वाचल्यानंतर डे 1 ला तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे. डे 2 ला तुम्हाला सीझनल हायलाइट द्यायचे की ह्या सीझनचा बेस्ट फ्रूट कोणता आहे, टुडे स्पेशल फ्रूट. त्याच्यानंतर व्हरायटी अवेअरनेस डे 3 ला टाकायचे की कोणती कोणती व्हरायटी असते. ऍपल गुड फॉर हार्ट, बनाना इन्स्टंट एनर्जी, ऑरेंज फॉर व्हायटमिन सी, पपया फॉर डायजेशन. नेक्स्ट, each fruit is a nature's medicine. नेक्स्ट, फॅमिली हेल्थ, फ्रूट फॉर किड्स. मग कोणत्या किड्ससाठी कोणत्या, ग्रोथ आणि इम्युनिटी, अडल्टसाठी एनर्जी आणि फिटनेस, आणि एल्डरसाठी डायजेशन आणि स्ट्रेंथ. ह्याच्यावरती 1 मिनिटचा कॉन्टेंट. किती छान त्याने आयडियाज आपल्याला दिलेले आहेत. 2-3 मिनिट लागले फक्त ते टाकायला. मी पहिल्या असं काही प्रॅक्टिस करून त्याला ठेवलेलं नाही. आणि हा पण फ्री व्हर्जन आहे चॅट जीपीटीचा. माझा जो मी यूज करतो तो पेड व्हर्जन आहे. दॅट जनरेट्स मोर डेटा, मोर इन्फॉर्मेशन. इट इज मोर इनोव्हेटिव्ह. येस प्लीज, आपण पीपीटी होते जाऊया पुन्हा. तर एआयचा हेल्प घ्या तुम्ही ऍड करताना. नेक्स्ट, येस नेक्स्ट. आता नक्की प्रॅक्टिकल म्हणजे काय. सर बाबा माझा ब्रँड खूप स्मॉल आहे सर, असं तुम्हाला वाटत असेल तर ते खूप चुकीचं आहे. प्रत्येक ब्रँड सुरुवातीला स्मॉलच असतो ना. बाटा पण कधीतरी बाटा होता, राईट.
आता तो ग्रो होतो थ्रू डिजिटल फर्स्ट किंवा स्टोरी टेलिंगने, तो पुढे 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 ग्रो होतो. मग तुम्ही प्लीज हे नका मनामध्ये आणू की मी तर एकदम छोटा व्यापारी आहे, मला या सगळ्याची काय गरज आहे. मोठं बनायचं असेल तर ह्या सगळ्याची गरज आहे. नेक्स्ट, एक लोकल माणूस ग्लोबलला जाऊ शकतो की नाही? हा आहे ना, म्हणजे एक लोकल आहात तुम्ही आज, पण आपण बोलतो की आपण पण एक मोठी कंपनी बनवू शकतो. पॉसिबल आहे की नाही? नाहीये, म्हणजे इम्पॉसिबल आहे. कारण की इम्पॉसिबल असेल तर हे सगळं पुढचं बोलून काहीच फायद्याचं नाहीये, मग ड्रॉप करावं लागेल. पण लोकल टू ग्लोबल जाऊ शकतो जर हे तुम्हाला पॉसिबल वाटतं तर मग आपण ह्याच्यावरती काम करू शकतो. आणि एकदा ते विजन आलं, एकदा तो रस्ता दिसला की त्याच्यावरती चालायची जबाबदारी तुमची. मग हे पहिलं पॉसिबल आहे की नाही? आज जो लोकलला काम करतो तो ग्लोबल नाही तर ऍटलिस्ट आपल्या जॉग्राफीपेक्षा बाहेर, म्हणजे गडिंग्लजची लोक गडिंग्लजच्या बाहेर बिझनेस करू शकतात की नाही? पॉसिबल आहे की नाही? सर आपले मसाले कोणत्या कोणत्या देशांमध्ये चाललेत? कुठे माहिती फॅक्टरी यांची? मादाळला. गडिंग्लज मध्ये पण नाही, मादाळला फॅक्टरी आहे. मग जर ह्यांनी जर स्वप्नच बघायची बंद केली की नाही माझं कुठे, आपलं मादाळचं कुठे युएसएला जाणार आहे? नाही जाणार. पण जर ह्यांनी विचार केला की नाही युएसएला पण जाऊ शकतो, मग जाणार. म्हणजे ठरवणारा कोण आहे? ओनर, फाउंडर. करोडपती आहेत का ते? नाही. बनतील का? येस. कारण की आता जो रस्ता त्यांनी बनवलाय त्या रस्त्यावरती रेग्युलर गाडी फिरवायची आहे फक्त, मग तो ऑटोमॅटिकली हायवे बनतोय. ओपनिंग भेटलेली आहे त्यांना. नेक्स्ट, सर मग आपण खूप मार्केटिंग करूया. एक काम करूया, उद्या मी घर विकतो आणि सगळे पैसे मार्केटिंग मध्ये टाकतो. त्याला ओव्हर मार्केटिंग बोलतो. मग खरंच ओव्हर मार्केटिंग करायला पाहिजेत का? खूप मार्केटिंग करायला पाहिजेत का? खूप जास्त मार्केटिंग, सकाळ दुपार संध्याकाळ मार्केटिंगच मार्केटिंग. नाही, ओव्हर मार्केटिंग करायला नाही पाहिजेत माझ्या मते. तर एक काम करतो, मार्केटिंगच नाही करत, आतापर्यंत नाही केली हो, मला कधी गरजच नाही पडली मार्केटिंगची. राजा मार्केटिंग केला असतास ना तर अजून खूप मोठा झाला असतास. बिना मार्केटिंगचा ह्या लेवलला पोहोचला, विथ मार्केटिंग ह्या लेवलला पोहोचला असता. मग एवढं प्राऊडली सांगण्यासारखं काय ते बोलतात ना आमची शाखा कुठेही नाही, लाज वाटली पाहिजेत. हे सगळं तर ते झालं, त्या जागा म्हणजे मोठं तर शाखा खोलायची वेळ आली. मग पर्सनल ऍज अ ह्युमन बिंग म्हणून पण तुम्हाला फेमस व्हावं लागतं कधी कधी मार्केटिंगमध्ये. एकतर एलिट गुरुकुल फेमस होणार आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये, किंवा एकतर राम पाटील फेमस होणार. राम पाटील फेमस झाला तर बेनिफिट एलिट गुरुकुलला आहे, एलिट गुरुकुल फेमस झालं तर राम पाटीलला. म्हणजे मी आणि माझा ब्रँड दोन वेगळ्या गोष्टी, दोन्ही एका वेळी फेमस होऊ शकतात. माझी ब्रँडिंग जेव्हा आम्ही करतो तेव्हा पर्सनल ब्रँडिंग बोलतो, आणि कंपनीची वेळी करतो त्यावेळी कंपनीची ब्रँडिंग करतो. कोचिंग माझं आहे, राम पाटीलचं आहे, कोचिंग एलिट गुरुकुलचं नाहीये, पण सर्व्हिस एलिट गुरुकुल प्रोव्हाइड करते. प्लॅटफॉर्म एलिट गुरुकुलचा आहे, युट्यूबचा चॅनल एलिट गुरुकुलचा आहे. पण एलिट गुरुकुल फेमस होतं त्याच्यावर एक राम पाटील म्हणून व्यक्ती पण तर फेमस होतोय ना. मग तुम्हाला एक पर्सन म्हणून पण फेमस व्हावं लागतं मार्केटिंग. तुमच्याकडे चांगले लोक जॉबला काय येतील? जर तुम्ही फेमस नसाल तर तुमच्याकडे कोणतरी जॉबला येईल का चांगला व्यक्ती? ते जर तुम्ही फेमस असाल तर मार्केटचा 1 नंबर, ह्या मार्केटचा 1 नंबर माणसाकडे तर माणसं जातील ना. मग ह्या मार्केटमध्ये तुम्हाला 1 नंबर बनायचं आहे. 1 नंबर म्हणजे नक्की कोण? जो सगळ्यांना माहिती आहे, ज्याचं नाव सगळ्यांना माहिती आहे, कम्प्युटर सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, तर लोक त्यांच्याकडे जाणार ना. एकतर वीरेंद्र कित्तूरकर फेमस व्हायला पाहिजेत किंवा स्टेप ऑफ कम्प्युटर फेमस व्हायला पाहिजेत. दोघातले एक दोन्ही झाले तर अजून चांगली गोष्ट आहे, मी तर बोलतो. पण एफर्ट टाकावे लागतील ना आपल्याला. मग आपण क्लब का जॉईन करतो, किंवा आपण लोकांच्या प्रोग्राम्स मध्ये का जातो, किंवा आपण सोशल नेटवर्क का जॉईन करतो? फक्त आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी. पण ठीक आहे, आता अस्तित्व टिकवून राहिलं, आता आपल्याला फेमस व्हायचं. मग फेमस व्हायचं एकच रस्ता आहे, डिजिटल आणि मार्केटिंग. मग नो मार्केटिंग पण चुकीचं आहे आणि हेवी मार्केटिंग पण चुकीचं आहे. मग नक्की काय करायला पाहिजेत? ऑथेंटिक एंगेजमेंट आपल्याला करता आली पाहिजे. तुम्हाला ओरिजिनल राहायचंय, पण तुम्ही जे ओरिजिनल आहे ते मार्केटला सांगायचंय. ऑथेंटिसिटी असायला पाहिजे त्याच्यामध्ये, जेन्युइननेस असायला पाहिजे. जसं होल ट्रूथ वाल्याने केलं, तो स्वतः उतरला, त्यांनी बघितलं की इन्फ्लुएन्सर खूप चालले, तो बोलला मेक इन. आज तो स्वतः इन्फ्लुएन्सर आहे. आमच्या इंडस्ट्रीचा सीए अमन गुप्ता, बोट कंपनीचा फाउंडर, ही हिमसेल्फ इज अ इन्फ्लुएन्सर. IPO येतोय आता बोटचा, सगळे इन्फ्लुएन्सर आहे. नेक्स्ट, मग आपण बाहेरचा इन्फ्लुएन्सर का आणायचा? आपण स्वतः नाही बनवू शकत का? कोणी सांगितलं तुमची बॉडी मॉडेल सारखी असायला पाहिजे? तो कुठे मॉडेल होता?
किंवा जेवढ्या मी ऍड दाखवल्या सगळेच कुठे मॉडेल होते त्याच्यामध्ये. मग ते मॉडेलिंग केल्यानंतर मला ऍड करत नाही. तुम्ही जेन्युअनली कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही जसे बोलतात तसे जरी तुम्ही बोललात तरी लोक तुम्हाला फॉलो करतात. कारण की लोकांना आज खोटं नको आहे, लोकांना आज ऑथेंटिसिटी हवी आहे, जेन्युअननेस हवी आहे, ओरिजिनॅलिटी पाहिजेत, सगळ्यांना ओरिजिनल पाहिजेत. मग तुम्ही जसे आहात तुमच्या इंडस्ट्रीचा, तुमच्या प्रोडक्टचं तुम्हाला जे नॉलेज आहे, मी फक्त बोलतोय कॅमेऱ्याच्या समोर या आणि बोला. आणि असं एकदा बोलून होत नाही, 100-150 व्हिडिओ बनवावे लागतात, तेव्हा जाऊन मार्केट तुम्हाला बघायला चालू करतं. आणि कोणता व्हिडिओ कधी फेमस होऊ शकतो आपल्याला खरंच नाही माहिती. सोशल मीडिया साला इलॉजिकल आहे. तुम्ही खूप मेहनत करून खूप एफर्ट टाकून एक व्हिडिओ बनवला, तुम्हाला वाटेल हा व्हिडिओ खूप फेमस होणार आणि त्याला 100-150-200 लाईक मिळतील. आणि एक सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या गेल्या काहीतरी डोक्यामध्ये आलं आणि असं चालता चालता एक व्हिडिओ शूट केला आणि इंस्टाग्रामला टाकला आणि 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख व्ह्यू येतील. काही मेकअप नाही, काही नाही, आंघोळ पण नाही केले अजून. यू नेव्हर नो सोशल मीडिया कॅन टेक यू हेअर. पण एक पक्का आहे की तिथे असाल तर तो घेऊन जाऊ शकतो पुढे. तुम्ही तिथे नाहीच आहेत तर तिथे म्हणजे तिथे ऑप्शनच क्रिएट होत नाहीत. नेक्स्ट, मग तुम्ही आज घरी जाऊन काय करणार? मग तुमच्या ब्रँडची स्कोर स्टोरी काय असायला पाहिजे. तर तुम्ही ते, हा तुमचा होमवर्क आहे की तुमचा ब्रँड नक्की तुम्हाला फील होतोय काय. डू यू हॅव दॅट ब्रँडची फिलिंग. हा तुमचा होमवर्क आहे. तुमची स्टोरी, तुमच्या ब्रँडची स्टोरी तुम्ही लोकांना कसं सांगता. मी एलिट गुरुकुलची स्टोरी कशी सांगतो तसं तुमच्या ब्रँडची स्टोरी काय आहे, नक्की स्टोरी काय ती तुम्हाला लिहावी लागेल आणि ती तुम्हाला बोलावी लागेल. एखाद्या इंटरव्ह्यूला मुलगा आला त्याला सांगावी लागेल, तुम्ही कोणातरी भेटला त्याला सांगावी लागेल. आता ह्या सेमिनार झाल्यानंतर तिथे बरेच लोक अनोळखी एकामेकासाठी नेटवर्किंग करताना ती स्टोरी तुम्हाला बोलायची आहे. दिस इज हाऊ आय स्टार्टेड माय ब्रँड. मग हे तुम्हाला सांगायचं आहे. कस्टमरची जर्नी तुम्हाला ऑडिट करायची आहे. मग तुमच्याबरोबर जे कस्टमर कनेक्टेड आहेत, ऑडिट म्हणजे समजतं ना तुम्हाला, तुमच्याबरोबर आज रिपीट ऑर्डर का मिळतात आहेत तुम्हाला, तुमच्या कस्टमर बरोबर तुम्हाला बोलावं लागेल. बाबा तू डे 1 ला माझ्याकडे कसा आला होतास, अच्छा असा आला, मग तू माझ्याकडून रिपीट ऑर्डर्स का घेतोस. तुम्हाला ऑर्डर, एखादा कस्टमर तुमच्याकडून ऑर्डर प्लेस नाही करत आहे, आता पहिला करायचा आता प्लेस नाही करत आहे, त्याला भेटा, त्याला कॉफी ऑफर करा, बाबा मला कॉफी प्यायची होती तुमच्याबरोबर. आणि कॉफी पिता पिता त्याला विचारा की माझ्याकडून तुम्ही आता ऑर्डर का नाही घेतात, काय असं नक्की काय. माझ्या मते एजरेस तुम्ही हे केलेलं आहे ना, एजरे सरांनी केलेलं आहे. यांचा कनेक्ट पूर्ण ते जे आपले काय म्हणतो आपण त्यांना जेवण बनवणार आचार्य लोकांबरोबर यांचा पूर्ण कनेक्ट असतो. काही आचार्य यांच्याकडून माल घ्यायचे, काही आचार्य माल घ्यायचं बंद झाले होते. त्यांनी जे आचार्य बंद झाले होते, आमचा बिझनेस 2.0 झाल्यानंतर जे आचार्य माल घेत नव्हते त्यांच्याकडून पण ते जाऊन भेटले, त्यांना विचारलं नक्की प्रॉब्लेम काय. काय नाही, फक्त इगोचा फक्त फाईट होती जराशी, इकडे तिकडे काहीतरी कोणातरी कधी इगो हर्ट झालेला असतो, तो त्यांनी सॉरी बोलून तो संपून टाकला आणि त्या माणसांनी पुन्हा ऑर्डर द्यायला चालू केल्या. आता ह्याचा बेनिफिट असं नका समजू की फक्त ऑर्डरच्या थ्रू याचा बेनिफिट होतो, असं नाहीये. त्यांच्या तर ऑर्डर मिळाल्या, पण मार्केटमध्ये जे आपलं ते नाव खराब करत असतात की बाबा ह्यांच्याकडून माल नका घेऊ, ह्यांच्याकडून, त्यांचा इगो हर्ट झालाय. फक्त आपल्याला फक्त त्यांना काय बोलायचं आहे, सॉरी, त्याच्यावर बोलायचं फक्त आपल्याला. म्हणजे आपल्याकडून जो ऑर्डर देतोय त्याच्याबरोबर बोलायचंच आहे. जो आपल्याला ऑर्डर देत नाही त्याच्याबरोबर पण बोलून त्याच्या मनामध्ये जर एखादी नाराजगी असेल तर ती आपल्याला मिटवण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुमच्या ब्रँडची स्टोरी लिहा, ऑडिट करा, त्याचे टच पॉइंट्स तुम्ही लिहा की तुम्ही कुठे कुठे त्याचे टच पॉइंट म्हणजे तुम्ही त्याच्या हार्टला कसे टच करू शकता ते बघा. आणि हा सगळा डेटा ड्रिव्हन असला पाहिजे. मग डेटा असला पाहिजे तुमच्या, माझ्याकडे 100 कस्टमर आहेत, त्यातले एवढे कस्टमर मला रिपीट ऑर्डर देतात, एवढे कस्टमर नाही देत, असा डेटा असायला पाहिजे तुमच्याकडे. मग तो डेटा तुम्हाला बनवा, त्याच्यासाठी तुम्हाला वेळ लागेल थोडासा डेटा बनवायला. त्याला आम्ही सेल्स मास्टरी शीट वगैरे बोलतो, CRM असतो, तो फॉर्मॅट असतो, तो तुम्हाला शिकावा लागतो. नेक्स्ट, ट्रस्ट बेस्ड मार्केटिंग असायला पाहिजे. तुमची विजिबिलिटी तुम्हाला वाढवायची आहे, टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि अल्टिमेटली तुम्हाला मी सांगितलं तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये काय असायला पाहिजे, ह्युमन टच, H2H. नेक्स्ट, आता पहिले लोकांना पहिले बोलायचे मार्केटिंग डिपार्टमेंट असतो, तर आता ते आम्ही ते पण लिहिलंय, मार्केटिंग इज नॉट अ डिपार्टमेंट, इट इज अ कल्चर ऑफ युअर बिझनेस. आमच्या गुरुकुलमध्ये तुम्ही पाय ठेवल्यापासून ते तुम्ही इथून जाण्यापर्यंत, आमच्या कॉल पासून मेसेज पासून प्रत्येक गोष्टीमध्ये आमचा कल्चर रिफ्लेक्ट होतो. मग हे सगळं शिकवावं लागतं. मग तो आमचा कल्चर आहे. मार्केटिंग नाही येते पण ती मार्केटिंग पण आहे. कारण की आमच्याकडे आल्यानंतर मग तुम्ही बाहेर जाऊन कधीतरी एक तर चांगलं बोलता गुरुकुलच्या विषयी किंवा वाईट बोलता, आमची अशी आमचा जो कॅल्क्युलेशन आहे त्याची मेजॉरिटी लोक तरी आमच्या विषयी बाहेर चांगलं बोलतात. त्यांचा कल्चर आहे, तिकडे मुलं चांगली आहेत,
काम वेळेवरती होतं, कमिटेड लोक आहेत. मग झालं, माझी मार्केटिंग झाली. मग माझा कल्चरच माझी मार्केटिंग करतो. मग तुमच्याकडे पण ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्या दुकानावरती जर कोणतरी आलं, तुमच्या शॉपमध्ये कोणतरी आलं, तुमच्या फॅक्टरीमध्ये कोणतरी आलं, तर तिथे तुम्ही त्यांना ट्रीटमेंट कशी देता त्याच्यावरती तुमचा कल्चर डिफाईन होतो. आणि त्या कल्चरमुळे पुढे जाऊन ती वर्ड ऑफ माउथ बनतं. एव्हरीथिंग दॅट यू डू इज अ मार्केटिंग. नेक्स्ट, एव्हरी कस्टमर इज अ स्टोरी टेलर. तुम्ही स्वतः तुमच्या ब्रँडच्या विषयी तर खूप चांगलं बोलू शकता. आणि आम्ही बोलतो युअर एम्प्लॉईज आर युअर फर्स्ट कस्टमर्स. मग तुमचा एम्प्लॉई तुमच्याविषयी काय बोलतोय ते आणि तुमचा प्रत्येक कस्टमर तुमच्याविषयी काय बोलतोय ते. एव्हरी कस्टमर अँड एव्हरी एम्प्लॉई इज युअर स्टोरी टेलर. त्यांनी मार्केटमध्ये जे बोलतात आहेत ना ते खरं. जो तुमचा युजर बोलतोय ना ते खरं. चुना लावणारी लोक जास्त पुढे जाऊ शकत नाहीत, कारण की एम्प्लॉयला तर कळतं ना की चुना लावतात. एम्प्लॉय तर रोज असतो दुकानात. मग तो मार्केटिंग नाही करत. त्याच्या भावाला जरी तुमच्या दुकानातून प्रोडक्ट घेत असेल तर बोलतो अरे आमच्याकडून नको घेऊ, आम्हाला माहिती आहे कसे चुना लावतात. मग झालं, मार्केटमध्ये तो 10 जणांना सांगतो. मग झालं तो, म्हणजे तुम्ही यू किल युअर बिझनेस. म्हणून पहिले तर ऑथेंटिसिटीवरती या. ऑथेंटिक असेल धंदा तर एक्सपांड होऊ शकतो. जर तुम्ही चुना लावायचा धंदा करताय तर आज उद्या तुमचं मरण फिक्स आहे. नाही जाऊ शकत पुढे. लिहून घ्या, कुठे पण लिहून घ्या. चालायचं. पहिले लोक मोठी झाली, चुना लावून पण मोठी झाली. आता मॅच्युअर्ड ऑडियन्स आहे प्लीज. तेव्हाचा मार्केट वेगळा होता, तेव्हा ऑप्शन नव्हते. आज आपल्याकडे ऑप्शन खूप आहेत. आताचा मार्केट वेगळा आहे. केसेस होऊ शकतात तुमच्यावरती. आता लोक मॅच्युअर्ड आहेत, त्यांना कायदा समजतो आणि कायदा खूप स्ट्रिक्ट आहे. कायदा कन्झ्युमरला प्रोटेक्ट करतो, वेंडरला प्रोटेक्ट करत नाही. नेक्स्ट, सर माझा बिझनेस तर ब्रँड बनवत नाही शकत. मग हे तर खूप चुकीचं अजम्पशन आहे. म्हणून आम्ही बोलतो एव्हरी बिझनेस इज अ ब्रँड, बिकॉज एव्हरी पर्सन कॅन बिकम ब्रँड. तुम्ही स्वतः एक ब्रँड बनवू शकता. माझी जर्नी असते, सुरुवात करावी लागते आणि सोशल मीडिया इज द स्टार्टिंग पॉइंट. नेक्स्ट, ठीक आहे. बाकी तर तुम्ही आता मेजॉरिटी लोक तर माझे एक्झिस्टिंग स्टुडंट आहे, त्यामुळे मला हे पुढचं सांगण्याचं गरजेचं नाही की आम्ही बिझनेस 2.0 मध्ये काय करतो. पण बिझनेस 2.0 मध्ये आम्ही बिझनेस चॅलेंजेसला हँडल करतो, टाइम मॅस्टरी तुम्हाला शिकवतो, टीम बिल्डिंग शिकवतो, लीड स्ट्रॅटेजी, लीड जनरेशन, ऑपरेशन कसे इफिशियंटली रन करायचे ते शिकवतो. सेल्स क्लोजिंग आम्ही देतो तुम्हाला. 30 डेजचा एक क्लोजिंग प्लॅन देतो की सेल्स डबल झाला पाहिजे तुमचा आणि नशेल होत तर ते का नाही होतं त्याच्यावरती आम्ही तुम्हाला 1-to-1 बुक करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. फंड रेझिंग शिकवतो, फायनान्शियल प्लॅनिंग शिकवतो. बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग हा एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आम्ही ह्यावेळी ऍड केलेला आहे की तुम्ही मेल्यानंतर तुमचा बिझनेस कसा चालणार. तो एक टॉपिक आम्ही ह्याच्यामध्ये ऍड केला. आणि डेफिनेटली ब्रँडिंग वरती, ऑनलाईन प्रेझेन्स वरती आम्ही खूप मेहनत करतो तुमच्या बरोबर. नेक्स्ट बरेच आता प्रश्न असले आपण त्याचे डिस्कस करूया. झालेला आहे वेळ तसं. पण 11 सेशन आहेत. 11 दिवसाचा कोर्स नाही हा. 11 तारखेला आम्ही चालू करतोय, पण सॅटर्डे क्लबचा एक आउटबाउंड असल्यामुळे आम्हाला मध्ये गॅप घ्यावा लागतं. त्याच्यानंतर आम्ही दोघे हजबंड आहे, आम्ही दोघेही ईशामध्ये आम्ही ट्रॅव्हल करतोय कोइंबाटूरला. तिकडे आमचा एक प्रोग्राम आहे, मेडिटेशनचा प्रोग्राम आहे. मग मध्ये आमचा गॅप असणार, पण ह्या 5 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला असे काही गोष्टी शिकवणार आहोत ज्याच्यासाठी तुम्हाला इम्प्लिमेंट करायला 5-6 दिवस लागणार आहेत. मग पहिले 5 दिवस आम्ही इम्प्लिमेंटेशनचे काही सेशन घेणार आहोत. ते तुम्हाला होमवर्क देणार आहोत. ते आल्यानंतर बॅच जेव्हा रिस्टार्ट होणार तोपर्यंत होमवर्क करून झाला पाहिजे अशी ती इच्छा आहे. असा 11 सेशनचा हा कोर्स आहे. 11 दिवसांचा कोर्स नाही, दिवस वाढू शकतात कारण की तो कॉन्टेंट डिलिव्हर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तो कॉन्टेंट डिलिव्हर करायला 15 दिवस पण लागू शकतात आणि 21 दिवस पण लागू शकतात. नंबर ऑफ डेज वरती आम्ही ब्रॅकेट टाकलेला नाही आहे. बॅच 1च्या लोकांनी पण हा पुन्हा रिपीट करावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही प्लीज असं नका समजू की नाही लास्ट बॅचला जे सांगितलं तेच आहे. आता मार्केटिंग हा आपला विषय लास्ट बॅचला झालेला आहे, पण त्याच्यापेक्षा तरी काहीतरी आज मार्केटिंग हा टॉपिक आम्ही कव्हर केला आहे लास्ट बॅचमध्ये, पण त्याच्यापेक्षा हा बेटर होता कदाचित त्याच्यामध्ये अजून थोडं डेप्थ मध्ये आम्ही गेलोय. त्यामुळे आम्ही स्वतः आमचा कॉन्टेंट दर दिवशी आम्ही विचार करतो की आज आम्ही अजून काहीतरी बेटर काय देऊ आम्ही. आणि तुम्ही टॉपिक दिला तर त्या टॉपिकवरती मी बोलतो. टॉपिक तुम्ही द्या, तुमच्या बिझनेसचे टॉपिक तुम्ही द्यायचे. मार्केटिंग हा एक इश्यू होता म्हणून मार्केटिंग वरती आम्ही बोललो. याच्या अगोदरचे जे होते ते टीम बिल्डिंग, सेल्स डबल कसा करायचा, हे सगळे युट्यूब वरती आम्ही अवेलेबल केलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता.